मागच्या 3 महिन्यापासून जो आरोपी आहे, फरार आरोपी झालेला, त्याविषयी काही रिपोर्ट दिलेला नाही. या संदर्भात कोर्टाने सांगितलं की त्याचं काय तपास कुठपर्यंत आला आहे, त्या संदर्भात माहिती देण्याची म्हणजे माहिती देण्यासाठी कोर्टानं आज सांगितलेलं आहे. त्याला विनंती आहे की लवकरात लवकर, आम्ही तर घटना झाल्यापासून म्हणतो आहे, पण परत अजून एकदा अशा गोष्टी आहेत की त्याचा तपास लवकरात लवकर करून त्याला जेरबंद करावा अशी आमची मागणी आहे. आज कोर्टामध्ये चार्ज त्याला धरून तारीख पे तारीख सुरू झालेला आहे का? चार्ज फ्रेम करायला एवढा वेळ का आला? नाही, कोर्टाने माननीय कोर्टाने आज खरं तर आम्ही बघितलं की नाराजी व्यक्त झालेली आहे. जवळपास आज चार्ज फ्रेम होता राहिला असं म्हणता येईल. कारण का आता 12 तारीख जी आहे, 12 डिसेंबर, त्या दिवशी चार्ज फ्रेमची तारीख आहे. आणि आरोपी नंबर 2 याचं जे बेल ॲप्लिकेशन होतं, तर समोरच्या वकिलानं आज तिसरी वेळ होती अर्ज द्यायची, विनंती करायची की पुढच्या तारखेला आर्ग्युमेंट घ्या म्हणून. परंतु जे सरकारी वकील आहेत संतोष अण्णा देशमुख या मॅटरमधले, जे सरकारी सहाय्यक वकील साहेब आहेत कोले साहेब, त्यांनी जे म्हणणं आहे आपलं त्या बेल ॲप्लिकेशनच्या संदर्भातलं ते मांडलेलं आहे. आता फक्त 12 तारखेला त्यांचं म्हणणं आलं की त्या दिवशी ऑर्डर देखील होईल बेल ॲप्लिकेशनची आणि चार्ज फ्रेम होईल. दुर्दैव असं आहे की आम्हाला जे पुण्यस्मरण आहे किंवा जे एक वर्ष झालं या घटनेला, दुर्दैवी घटनेला, खरं तर हे सांगायला सुद्धा म्हणजे हिंमत होत नाही. 1 वर्ष होऊन देखील आत्ता चार्ज फ्रेम होत आहे, एक आरोपी फरारचा आहे. तर देशमुख कुटुंबियाला ज्याप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक लोकांनी या प्रकरणामध्ये जसा आत्तापर्यंत धीर दिला, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाला जाऊन भेटणं, प्रत्येकाला जाऊन सांगणं. या सगळ्या कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुम्ही बघताय की आज देखील कोर्टाची तारीख होती, तर प्रत्यक्ष जाऊन आम्हाला भेटणं होतं. कारण सुखदुःखात ज्या माणसाने आम्हाला पाठीवर हात दिला, आम्हाला कोणी लढण्याचं शिकवलं, कोणी शैक्षणिक मार्गदर्शन केलं लेकरांना, किंवा कुटुंबाला लढ मानण्यासाठी पाठबळ दिलं, अशा सर्व लोकांना माझी नम्रपणे विनंती आहे की 29 नोव्हेंबरला जे पुण्यस्मरण आहे संतोष अण्णा देशमुख माझ्या भावाचं, त्या पुण्यस्मरणाला सगळ्यांनी जसं जमेल तसं यावं अशी माझी विनंती आहे. आम्ही त्यासाठी त्यांची वाट पाहू. नाही, त्यासाठी जे काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज बघितलं असेल, एकाच आर्ग्युमेंटसाठी तिसरा अर्ज आहे आज की ही आर्ग्युमेंट पुढच्या तारखेला करा म्हणून. कोर्ट म्हणजे जज साहेब देखील आज त्यांनी नाराजी कशा प्रकारे व्यक्त झाली हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर असं न होता आता चार्ज फ्रेम झाल्यापासून लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा, सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असंच आमचं एक माफक मागणं असणार आहे. यापेक्षा आम्ही काही करू शकतो आरोपीकडून काही वेळ काढूपणा केला जातोय? नाही, ते सगळं ज्या मेरिटच्या गोष्टी आहेत किंवा ज्या सगळ्या केस संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जे वकील आहेत, सरकारी वकील किंवा जे नेमलेले वकील मंडळी आहेत, ते तुम्हाला सांगतील. तुम्ही 2 दिवसांपूर्वी पत्र व्हायरल झालं, धनंजय मुंडेंच्या विरोधात पत्र दिल्याचं त्यामध्ये उल्लेख आहे. तुम्हीच पत्र दिलं होतं का, नेमकं काय? नाही, पत्र आम्हीच दिलं होतं. कारण का जर एक समाजाचं नेतृत्व करणारे निस्वार्थी भावनेनं मनोज दादा संघर्ष योद्धे यांच्या घातपाताचा कट होऊ शकतो यांच्याकडून, तर एक देशमुख कुटुंब एक साधारण कुटुंब आहे. तुम्ही सगळी पार्श्वभूमी सरपंचाची बघितलेली आहे, गावाची बघितलेली आहे. तर आम्हाला भीती वाटणं, आम्हाला धोका असणं काही नाकारता येत नाही. म्हणून आम्ही वेळीच सजग होऊन ही गोष्ट आम्ही केलेली होती. आणि त्याचं म्हणजे जे आता जे काही वक्तव्य केले गेलेले आहेत, तर ते त्याचंच एक म्हणजे आम्हाला माहित होतं हे सगळी साखळी कशी आहे. ते फक्त त्यांना बोलता येत नव्हतं, ते बोलून दाखवलं की हे सगळे आम्ही एकच आहेत आणि हे सगळे माझ्या जवळचेच आहेत. आणि ह्यांनी फक्त त्याच्यामध्ये सुधारणा कधी केली नाही, त्यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आज देखील समर्थनच करत आहेत. तर त्याच्यातून आम्ही त्या हिशोबाने आम्ही ते अर्ज दिलेला होता. देशमुख कुटुंबावर काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो का, जाहीर सभेमधून कसं वक्तव्य करणं किंवा इतर कुठल्या मार्गाने? नाही, सगळ्या ज्या काही 1 वर्षातल्या घडामोडी आहेत त्याचे सगळे आम्ही केस सोडून एक त्याचा एक सीट बनवलेला आहे. म्हणजे कोणी काय केलं, कोणी कुणाच्या माध्यमातून काय, कुटुंबाला, फिर्यादीला, साक्षीदारांना, गावातल्या मंडळींना, जे काही सहकार्य करणारे लोक होते त्यांना ज्या काही गोष्टी केल्यात, आम्ही त्याचं एक वेगळं, जसं चार्जशीट असते कोर्टात दिलेलं शासकीय यंत्रणेनं, तसं आम्ही ते सगळं रिपोर्ट कार्ड ठेवलेलं आहे. कुठल्या शासकीय अधिकाऱ्यानं काय गुन्हेगारांना मदत केली किंवा कुठल्या राजकीय लोकांनी कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं
दबाव आणण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या कामात गोवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आमची पुण्य आहे अशी आमच्या भावाची की आम्ही कशात आतापर्यंत अडकलो नाही, अडकणार देखील नाही. ते सगळे आपल्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केविलवाना त्या समोरच्यांनी केला, परंतु आम्ही त्याच्यात कुठेही अडकलो नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, न्याय व्यतिरिक्त आम्हाला कुठलीच गोष्ट नाही पाहिजे. आमचं जे कमी गरजेचं आयुष्य आहे, आमचं जे गाव आहे, त्या गावाला आणि आम्हाला कुठलीच गोष्टीची गरज नाही.